नमस्कार बालमित्र हो. आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 5 प्रकाश यात्री या पाठाखालील संपूर्ण स्वाध्याय आज आपण अभ्यासणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आम्हाला हे समजले प्रश्न क्रमांक 1. कवितेतील खालील अर्थाच्या ओळी शोधून लिहा. फुलांसारखे स्वातंत्र्य हवे. उत्तर फुलपाखरा परी आम्हाला पंख मोकळे हवे. त्यातील दुसरा आहे आम्ही स्वावलंबनाने ताठ उभे राहू. उत्तर आहे ताठ उभारू आम्ही आमच्या पायावरती खडे. पुढचा तिसरा प्रश्न आहे एकमेकांच्या सोबतीने नवा इतिहास घडू. त्याचं उत्तर आहे हात हाताशी घेऊ घडू इतिहासाची पाने. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे कवितेतील खालील ओळींचा अर्थ लिहा. त्यातील पहिला आहे बालक आम्ही प्रकाश यात्री गगन चितारू नवे. तर त्याचं उत्तर आहे आम्ही मुले प्रकाशाच्या मार्गाने चालणारे आहोत. आम्ही नवीन स्वप्न पाहून उज्ज्वल भविष्य घडू. त्यातील दुसरा आहे कळ्या कळ्यांचे गेंद होऊनी हसता हसता झुलू. उत्तर आहे आम्ही फुलांच्या कळ्यांसारखे आनंदाने हसत खेळत जीवन जगू. त्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न आहे अंधारातून नेहू अवघी वाट प्रकाशाकडे. तर त्याचं उत्तर आहे अज्ञान दुःख व वाईट गोष्टी दूर करून सर्वांना ज्ञान व चांगुलपणाच्या मार्गावर नेहू. त्यातीलच प्रश्न चौथा आहे घुमवणारा घुमवू वारा सर्व बांधवासवे. तर त्याचं उत्तर आहे सर्व बांधवांना सोबत घेऊन उत्साहाने एकतेचा आणि प्रगतीचा संदेश देऊ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 कवितेच्या आधारे खालील कृती करा. त्यातील पहिला आहे कवीचे नाव. उत्तर आहे कल्याण इनामदार. त्यानंतर दुसरा आहे कवितेचे नाव. उत्तर आहे प्रकाश यात्री. तिसरा आहे कवितेचा विषय. उत्तर आहे प्रकाशाच्या मार्गाने चालत नवे विचार एकता आणि प्रगतीचा संदेश देणारी मुले. त्यानंतर पुढचा ई आहे कवितेतील शब्दांचे अर्थ. पहिला आहे स्वर म्हणजेच आवाज. दुसरा आहे धरा म्हणजेच पृथ्वी किंवा वसुंधरा. तिसरा आहे बांधव म्हणजेच भाऊ सोबती. आणि चौथा आहे तेजोमय म्हणजेच प्रकाशमय किंवा उज्ज्वल. चला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कवितेतून मिळणारा संदेश. तर उत्तर काय आहे आपण चांगले विचार ठेवून एकत्र राहून अंधारातून प्रकाशाकडे जावे आणि समाजासाठी चांगले कार्य करावे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. उत्तर आहे पहिलं नवे हवे. दुसरं आहे झुलू फुलू. तिसरं आहे कडे खडे. चौथा आहे पाने गाणे. आणि पाचवा आहे वारा नारा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढे काही सामान्य नामे विशेष नामे व भाववाचक नामे दिली आहेत. खालील तक्त्यात त्यांचे वर्गीकरण करा व लिहा. पाटी गुलाब प्राजक्त वात्सल्य माणुसकी फूल नवलाई नम्रता नदी गोदावरी चवळी आणि चांगुलपणा. तर सामान्य नाममध्ये काय काय येणार फूल पाटी गुलाब नदी चवळी. आणि विशेष नाममध्ये येणार प्राजक्ता गोदावरी. आणि तिसरं भाववाचक नाममध्ये काय येणार वात्सल्य माणुसकी नवलाई नम्रता आणि चांगुलपणा. या पद्धतीने आपण या पाठाखालील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे. तर तुम्हाला अजून कोणत्या विषयाचा स्वाध्याय पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा.